चला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी आणि त्यांना फाईट करेल संघ चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान। गोलंदाजी ट्रॅक मध्ये सुरेश आपल्याला पाहायला मिळेल। 3 ओव्हरची मॅच आहे। स्ट्राइक एंड मध्ये आपण पाहू शकाल योगेश, नॉन स्ट्राइक एंड मध्ये प्रवीण। 3 ओव्हरच्या मॅच मध्ये थोडंसं चित्र विचित्र सूत्र इथे सगळं बदललं गेलेलं आहे। त्यामुळे जरूर आता इथून पुढे कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये फार महत्त्वाचा आहे हा विजय। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल आणि मला वाटतं हलकीशी एज लागलेली असावी असं वाटतं कारण आवाज आला होता बहुतेक आणि कदाचित इथे तो झेल हा मला वाटतं जमिनीला दान होतोय। डॉट आलाय बॉल परंतु महत्वाची विकेट होती। पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेश, समोर आहे योगेश पारदी। इथे आता मात्र घडलं काय बघा, बाटला स्पर्श करून चेंडू मात्र स्टँड वरती धडकलेला आहे आणि तिथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे विकेट। यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती दाखल होताना पाहायला मिळेल योगेश पारदी। कराटे पहिला चेंडू डॉट राहिला, त्यानंतर दुसरा बॉल वरती सुरेशने मिळवलेले हे विकेट मध्ये यश। चांगली गोलंदाजी। निवृत्ती यावेळेस मैदानाच्या आत स्ट्राइक एंड मध्ये खेळताना पाहायला मिळेल। काय मिस्टर एडा खायचा का सकाळीच पेडा? यावेळेस हो फटका जरूर सजवला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे। आता यावेळेस चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली। पहा इथे गोलंदाजी कमालीची होताना पाहायला मिळाली। हा चेंडू तिथे खेळून काढला, त्या चेंडूवरती आता धाव मात्र आपल्याला पाहायला मिळेल। एक सिंगल आणि संघाचं खातं इथे खुलं केलंय। चांगली कामगिरी। खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, गंडिया बॉल, भोंद्या बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल, टिकटीच्या बॉल म्हणजे डॉट बॉल। निर्धाव चेंडू आलेला आहे, चांगला चेंडू आलेला आहे। जाऊया, इथे अपील केली होती परंतु वाईट साठी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली। पहा पंचांचा सिग्नल आलेला आहे की हा चेंडू वाईट आहे, खराब चेंडू आलेला आहे। म्हणून सांगतात नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये। इथे जरूर हा चेंडू आपण पाहिला तो वाईटच्या स्वरूपात एक धाव येईल धावबल काबरती।
2 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस इथे फटका हवेत आणि ते हो पहा पुन्हा एकदा तेच झालं. चित्र थोडस विचित्र झालं. असा कार्यक्रम खंड्यात गेला कोमात आणि दंडे आला जोमात. इथे क्षेत्ररक्षण खराब. पहा या चुका कुठेतरी कमी कराव्या लागतील. अनंत स्वतः नाराज आहे कारण आज त्या पद्धतीनं खेळाडू साथ देत नाहीत त्याला. इथे या 2 धाब्याने 4 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा मिसफील्ड. पुन्हा मिसफील्ड. भाऊजा पचल आवडाच खावा ना. जरूर अगदी आपण पाहू शकाल इथे 2 धाबा आल्यात. आता पहिल्या ओव्हर मध्ये धाबा धावफलकावरती आहे जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी 6 वरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. पहा मनामध्ये दुख राहिलेला कुठेतरी जर पाहिला नाराज झालेलं मन आणि तेच चित्र अनंताच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं. इथे जाऊया निवृत्ती आपल्या स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. चंदर गाबंडा जो गोलंदाजी स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. यावेळेस हो काय चेंडू हाताळला होता परंतु मला वाटतं इथे लाईन खराब पाहायला मिळाली. वाईट +1 2 धाबा येतील. 2च्या मदतीने 8 धाबाच्या धावफलकावरती आहेत. इथे जरूर अगदी आपण पाहू शकाल प्रत्येक संघ प्रत्येकाला माहित आहे विजय आणि इथे विजय. जर विजय मिळवायचा आहे म्हणजे प्रत्येक जण मेहनत घेतोय. यावेळेस इथे फटका फसलाय आणि मला वाटतं तिथे फलंदाज सुटलाय. विकेट. इथे वैदर मध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल वैभव हा नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पहिला बॉल होता त्यावरती वाईट +1 अशी धावसंख्या आली होती. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला ना तिथे सुंदर झेल कॅरी केलं आणि यावेळेस वैभव आणि निवृत्ती ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल खेळपट्टीवरती. षटकातली दुसरा चेंडू निवृत्ती वैभव साठी आणि इथे टाकलेला हा चेंडू तो मात्र अतिशय वेग अचूक टप्पा. तिथे डॉट पहा टप्पा पडला. थोडीशी उसरी कमी घेतली. चेंडू फलंदाजाला समजला नाहीये आणि त्यामुळे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो म्हणजे डॉट चेंडू आलेला आहे. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. इथे मात्र खटाखटा उठली आणि दणदणा ठोकली आणि त्यावरती पावली. इथे षटकार. जाऊन पोहोचले. चांगली धावरचना जी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चंदर तयार. समोरच्या दिशेला लाईन खराब. काय सांगायचं नको झाले. बराच काम झाला बराच. इथे 15 धाबा. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च केलेले आहेत 9.
अजून 3 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. गोलंदाज चंदर यावेळेस हो इथे टाकलेला हा चेंडू मात्र चांगला आलेला आहे. वेग भन्नाट होता. शेवटचे 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. वैभव ज्याला मात्र कुठे आता अजून तर बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. एक षटकार आल्यानंतर आता फसवा चेंडू खायला दिला. चिकन आलं घशात गुतला. मटन गुचक्या देऊन बेजार. फलंदाज तिथे बाद. करण यावेळेस मैदानात दाखल. पहा वैभव साठी हा चेंडू वैभव स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर जर पाहिल्यानंतर निश्चित वैभवचा स्टान्स पाहिल्यानंतर चंदर ज्यानं कराराने हा चेंडू अप्रतिम हाताळला आणि तिथे बाद केलेला आहे. 15-3 जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी. करण मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. नाराज पावलाने मैदान सोडतोय वैभव. स्क्रीनवरती ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. मन नाराज होऊन चालणार नाहीये. अजून आपल्याला खेळायचं आहे, लढायचं आहे, जिंकायचं आहे. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय करण स्ट्राइक एंड वरती. करण तर करण नाहीतर त्यावरती देईल डाळ भात वरण आणि तेच झालं. इथे फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावा फक्त धावफलकावरती 15 आपल्याला पाहायला मिळालेले आहे. 15 धावा. शेवटचं षटक या पहिल्या डावामधलं आता कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. विश्वास यावेळेस विश्वास आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती. शरद भगत यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहू शकाल आता पावणार का भगत टीम चिंचवली टीम साठी, कारण विजय मिळवणं फार महत्वाचं आहे. इथे जाऊया. सहा चेंडू इथे शिल्लक आहे या डावामधील. इथे टाकलेला हा बॉल बॅटची हलकीशी एज. सेम कार्यक्रम झाला पप्पी दे पारूला आणि ते विकेट आलेले आहे. निवृत्ती बाद. सूरज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 5 चेंडू या डावातील शिल्लक आहे. सूरजला खऱ्या विश्वासला स्ट्राइक द्यावी लागेल, कारण विश्वासकडे विश्वास आहे. तो विश्वास तू दाखवेल अशी आशा असेल. चला स्पीडअप घ्या थोडासा. 2:58 वेळ झालेला आहे, त्यामुळे चला इथे जाऊया. पंधरा धावा फुलकावरती. यावेळेस फटका फसला आहे की काय, परंतु नाहीये. झेल ड्रॉप झालेला आहे, तोपर्यंत धुरळा झालेला आहे आणि तिथे फलंदाज बाद. विकेट आलेली आहे. अजून एक धक्का. सोळा वरती 6 धक्का.
प्रसाद यावेळेस मैदानात दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थाने जगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी सध्या कुठेतरी धावसंख्या बनवत असताना विकेट जास्त गमावते. बहुतेक 3 चेंडू इथे मात्र आपल्याला अजूनही या डावामधील पाहायला मिळणार आहे. शरदनं मात्र चांगलं कमबॅक मिळवलेलं आहे, कारण शरदनं आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. 2 विकेट आलेले आहेत 3 चेंडू मध्ये आणि 1 डॉट चेंडू आलेला आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी प्रसाद यावेळेस स्ट्राईक रेट वरती खेळताना पाहायला मिळेल. 16 आहेत गोलंदाज तयार. इथे अजून एक 7वा विकेट. काय झालं नाही काय नाही बाबा. पहा, मला वाटतं भूक लागली का नी झाले बॅट्समनला. जेला तो गडी डायरेक्ट आउट, जेला तो गडी डायरेक्ट आउट. इथेही विकेट. पहा, चंदर यावेळेस मैदानात दाखल. आता जुगरेवाडी टीमचा चंदर आलेला आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चंद्र मैदानात दाखल झालेला आहे. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कशा पद्धतीनं ही कामगिरी केली जाते. इथे टाकलेला हा चेंडू मात्र 5वा चेंडू इथे डॉट आलेला आहे. एक चांगली गोलंदाजी. जरूर अगदी फक्त आतापर्यंत एकच धाब आलेली आहे. म्हणजे प्रयत्न चांगले केले जात आहेत चिंचवली टीमच्या माध्यमातून. धागा विसरलेलो आहे मी. शेवटचा बॉल आहे. 16 धावा आहेत त्या फलकावरती. शेवटच्या बॉल वरती एखादा मोठा फटका येणार का मॅच मध्ये? चंद्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती फलंदाज. इथे टाकलेला हाई चेंडू. यस पंच वज वज बोलत तू जा. आम्हाला असं वाटत तुम्ही आज का कोणा बॅटिंग वाले. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलेला आहे. 16 बनलेले आहेत. 17ची आवश्यकता. अंपर वज वज तुम्ही बोलत चला. हालतही नाही. एक तर आम्हाला असं वाटत का आम्हाला नाही झाल्या तुम्हाला आल्या का काय झाल्या. चला विनंती असेल टीम वारलीपाडा टीमचे कॅप्टन आणि टीम धारोड टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. लिटिस्टा धारोड टीमचे कॅप्टन. चला मिस्टर अजय. कॅप्टन आजच असं दिसलेला आहे की त्याने केस कापून आलेला नाही. प्रत्येक मॅचला त्याची परफेक्ट स्टाईल येते. खऱ्या अर्थाने धारोळचा छावा जे आमचे अजय
चला या टॉस साठी पहा, त्याची पोज, त्याची चाल एकदम परफेक्टली, त्याची स्टाईल पहा. कॅमेरा आहे तुमच्यावरती अजय, त्यामुळे तुमची चर्चा सुरू आहे. लाईव्हच्या माध्यमातून आपण तुमच्या समेत आहेत. चला वारलीपाडा टीमचेही कॅप्टन इथे उपस्थित झाले. आणि चला रामू, टॉस संपन्न करून घ्या. येस पहा, बच्चे कंपनी झोळ्या बाजऱ्या बांधल्या, केवढं नकली गडी आधी बघा, झोळ्या बिळ्या परफेक्टली. टॉस संपन्न करत आहोत. वारलीपाडा टीमचे कॅप्टन अरे वो त्याला कंजाल झटका आला, येरा ना येडळली पडली का काय होतो. हा तो अजून हलतो. लेटेस्ट दारुल क्रिकेट संघानं टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. चला मैदानाच्या 17 धावांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करण्यासाठी चिंचवली टीमची जोडी मैदानात दाखल. राम आणि त्याच्या साथीला फलंदाज सुरेश ही जोडी दाखल झालेली आहे. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी प्रवीण स्वतः आता आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. 17 धावा थांबवायच्या आहेत, म्हणजे जबाबदारी आता घ्यावीच लागणार आहे. पहिलाच बॉल फटका बसलेला आहे आणि तिथे सुंदर सेल विकेट आलेले आहे. पहिल्याच बॉल वरती पहिलीच विकेट, फलंदाज बाद. इथे जाऊया. प्रवीण मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती, जे गादू क्रिकेट संघ झुगरेवाडी टीम साठी. आणि आताही यावेळेस देखील तेवढीच चांगली गोलंदाजी होती, कारण पहिल्याच बॉल वरती विकेट. पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल तेही पाहणं फार महत्वाचं राहील. इथे टाकलेला हा ही चेंडू इथे डॉट. पहा, गोलंदाजीचा जादूगर म्हणून प्रवीण सावळाकडे पाहिलं जातं, आणि ती जादूगर खऱ्या अर्थाने त्याने दाखवलेली आहे. ती जादू कशी हाताळली जाते. इथे आहे चेंडू डॉट. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अनंत आहे स्ट्राइक एंड वरती. अजून एक बॉल इथे डॉट. लो स्कोरिंग मॅच आहे हे प्रवीणला माहित आहे, आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय, चांगली कामगिरी करतोय. तीनही चेंडू डॉट आले, त्यावरती पहिल्या बॉल वरती विकेटही आलेली आहे. कदाचित विकेट किपर बीट झाला, आणि बीट झाल्यानंतर बाईच्या 4 धावा येतील या, कारण तिथे कदाचित फलंदाज चेंडू जर गॅदर केला असता विकेट किपरने तर बादही होऊ शकला असता, परंतु नाही. इथे जरूर चांगलं भाग्य म्हणावं लागेल अनंताचे की त्याला जीवदान मिळालेलं आहे. आणि इथे 4 धावेने संघाचं खातंही खुलं झालेलं आहे. 13 धावा अजून बनवायच्या आहे. या ओव्हर मधल्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूचा झालेला आहे, 4 धावा आलेल्या आहेत. आडवा बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न. विकेट किपर आज योगेश, ज्याचे नशीब साथीला नाही आहेत, कारण बॅटिंग करताना देखील जास्त काळ खेळता आलं नाहीये. आता खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करत असताना विकेट किपरच्या भूमिकेत तिथे थोडंसं चुका होत आहेत. नशीब नाहीये साथीला. शेवटचा बॉल असेल. पटका यावेळेस आलेला आहे. मिड विकेट रिजनला क्लिअर करत जबरदस्त 6 धावा षटकार. चला स्कोरर यायचे. स्कोरर
स्कोरर चला 7 धाबेची आवश्यकता आहे. आणि यावेळेस गोलंदाज वैभव आलेला आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी 7 धावेची आवश्यकता इथून पुढे मॅच मध्ये राहील. इथे टाकलेला हा चेंडू अपील केली होती, परंतु अपील मध्ये आत्मविश्वास हा फारच कमी होता आणि त्यामुळे पंचांनी सांगितलेलं आहे की हा चेंडू डॉट आलेला आहे, निर्धाव चेंडू आलेला आहे. पिंपळीवाडी हा संघ आपण पाहिला खेळताना मगाशी 1 नंबर झाक खेळला, परंतु पॅक झाला काम. तिथे जाऊया. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं झालेलं आहे. बघता बघता इथे 2 धाबा घ्यायच्या होत्या, त्या 2 धाबा घेतलेल्या देखील आहेत. या 2च्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडत असताना 12 धाबा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 10 चेंडू आणि आता 5 धाबेची आवश्यकता. 10 चेंडू 5 धाबा बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये. 5 धाब्यापासून लांब आहे. 5 धाब्यापासून लांब आहे, परंतु संधी आहे झेलसाठी. प्रयत्न भरपूर केले होते, अपूर्ण राहिले. तोपर्यंत 2 बनलेले आहेत. आता मात्र विजयासाठी मला वाटतं 3 धाब्याची गरज आहे. 9 चेंडू 3 धाबा. मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग गावदेव क्रिकेट संघ जुगरीवाडी टीमची पाहायला मिळाली नाहीये आणि त्यामुळे कदाचित आता त्या याच धाबा आपल्याला कुठेतरी कमी पडतायत. चला स्पीडअप राहू द्या. 3 धाब्याची गरज आहे. 14 बनलेले आहे. इथे टाकलेला हा चेंडू कोलवडाप्याचा चेंडू होता. पंचांकडे अपील केली होती, वर अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता. पुन्हा एकदा एक सिंगल आलेली आहे आणि आता बघता बघता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 15 वरती जाताना पाहायला मिळेल. फक्त 2 धाब्यापासून लांब आहे विजयापासून चिंचवली हा संघ. कारण मगाशी देखील आपण पाहिला असेल सातत्यानं गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती प्रवीणची. याही वेळेत चांगली झाली, परंतु तिथे फलंदाज आहे त्यामुळे तो मारणारच आणि तिथे त्या पद्धतीने होताना पाहायला मिळाली. आता इथे कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे. चला स्पीडअप टेबा. 8 चेंडू 2 धाबा. 8 चेंडू 2 धाबा. इथे टाकलेला हा चेंडू डॉट आलेला आहे. आता 7 चेंडू 2 धाबा. 7 चेंडू 2 धाबा. गोलंदाज तयार. 7 बॉल 2 धाबा. आता मात्र जरूर इथे टाकलेला हा चेंडू. आता 6 चेंडू 2 धाबा. 6 चेंडू 2 धाबा बनवायचे आहेत. म्हणजे आता गोलंदाजाची खरी परीक्षा राहिलेली आहे. कारण चेंडू भरपूर आहेत, धाबा कमी आहेत आणि त्या धाबा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या चिंचवली क्रिकेट संघाला कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे त्या बनवाव्याच लागतील. भरत आलेला आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. मॅच मध्ये भरत आपल्या संघाला विजय मिळवून देणार का परत? कारण आता भरतकडे सर्वस्व जबाबदारी राहिलेली आहे संघाची. 6 चेंडू 2 धाबा. म्हणजे कुठेतरी आता बॅटिंग करणारा संघ जो विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे, परंतु अजून प्रयत्न संपलेले नाहीये. अजून प्रयत्न केले तर जुगरेवाडी संघ देखील यश प्राप्त करू शकतो आणि ती क्षमता आहे त्या टीमकडे. 6 चेंडू 2 धावा. चला स्पीडअप ठेवा, मॅचला ऑन करा. पहिलाच बॉल फुल टॉस आणि तिथे अभिनंदन टीम चिंचवली. टफ आणि हार्ड लक टीम जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, शांतगतीने खेळ दाखवला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुरेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुरेश आपण पुन्हा एकदा